इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर। खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले की मला भीती होती ती खरी ठरत आहे। त्यांचा जो अजेंडा आहे जाती धर्माचा आहे, एका शिवसेनेने सुरू केला, त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेस दिली आहे। जाती धर्माचे मुद्दे घेऊन प्रचार करायचं उद्घाटन झालं आहे। मला खूप आश्चर्य वाटत आहे की मला क्रेडिट द्यायला पाहिजे। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। खैरे यांना मुस्लिमांचा प्रेम आलो आहे, ते मुसलमानाबद्दल बोलत आहेत। ते ईदगाह येथे येतात। जलील दिवाळी, दसरा, शिवजयंती यांसह सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमात जातो, मात्र आता हिंदू मुस्लिम चालत नाहीये। 2019 मध्ये लोकसभेसाठी उभा होतो तेव्हा पत्र लिहिलं होतं। तुम्ही वारंवार म्हणत होता मी पहिला हिंदू आमदार म्हणता, मात्र तुम्ही खासदार आहे, तुमचा धर्म घरी आहे, माझी जातही घरी आहे, परंतु खासदार झाल्यानंतर तुम्ही सर्वांचे खासदार होता। त्यानंतर मोदीबद्दल हे ते म्हणाले की मोदी एवढं कशाला घाबरता, एवढी चांगली कामे केलीत, ती 400 पेक्षा अधिक जागा मिळणार, मग कशाला त्रास घेता। लोकांना पैसे वाटून उन्हात बोलवून एवढं चांगलं काम केलं तर कशाला एवढ्या सभा घेत आहे। सगळे भावी खासदार म्हणतात मोदींना बोलवा, सभेला सांगा इकडे काही खरं नाही। मोदी इथे सभा घेत असतील तर मी त्यांचं स्वागतच करतो। एक दिवस अगोदर मीही हा प्रश्न विचारला, प्रत्येकाला घर, नळ आणि जल देणार होता, मात्र एकही घर दिलेलं नाहीये। त्याचबरोबर ते म्हणाले की मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे। आमची निवडणूक झाली की मुंबईत ठाण मांडून बसणार आहे। आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, 2 जागा जाहीर केल्या। उस्मानाबाद, पुण्यात, अहमदनगरमध्ये उमेदवारांवर प्रेशर आणला व स्थानिक मौलाना लोकांनी केलं। मला आश्चर्य वाटत आहे की एकही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाहीये। स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या पार्ट्यांनी, यामुळेच एकच इम्तियाज जलील मुस्लिम खासदार निवडून येणार आहे। 4 जूनला हे कळेलच की देशात आणि आपल्या शहरात काय सुरू होतं ते, असं यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। तुम्ही पण पाहिलं बघा, मला जे भीती होती ते भीती खरं ठरत आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचं जे एजेंडा आहे, त्यांचं जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचं जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा। आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानांनी काय करायला पाहिजे, ते काय करतं, आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे। म्हणजे माझी जी भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा, तोच धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कसा करता येईल, त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे। कारण आता 10-11 दिवस राहिलेले आहे प्रचारासाठी, म्हणून त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं। मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो असं त्यांचं। मी 2019 मध्ये जेव्हा लोकसभेसाठी उभे होतो तर मी सोशल मीडियावर एक पत्र लिहिले होते, ओपन पत्र होतं, त्याचं खूप मीडियावाल्यांनी त्याला कव्हर केलं होतं। आणि त्या ओपन पत्रामध्ये मी खैरे साहेबांना उद्देशून हे सांगितलं होतं की साहेब, तुम्ही वारंवार हे म्हणता की मी हिंदूंचा नेता, मी हिंदूंचा खासदार, मी पहिला हिंदूंचा खासदार, मी हिंदू नेता, असं तुम्ही बोलायचं। मग त्याच्यावर मी लिहिलं होतं की नाही साहेब, तुम्ही माझेही खासदार आहे। त्यावेळी ते खासदार होते। मी खूप मोठा एक चांगला पत्र लिहिलं होतं त्याच्या बाबतीत की तुम्ही माझेही खासदार आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचे खासदार असतात। तुमची जे जात आहे, तुमचा जे धर्म आहे तो तुमच्या घरी आहे, तुम्ही मंदिरामध्ये जातील। माझी जे जात, माझा धर्म, माझा मजहब जे आहे ते घरी आहे आणि मी जे नमाज पढण्यासाठी जात होतो। पण ज्या खुर्चीवर मी खासदार म्हणून बसतो तर तिथे माझा काहीही जातीशी संबंध नाही। सगळ्यांसाठी काम करावं लागतं, सगळ्यांना त्याच इम्पॉर्टन्स देण्याची आवश्यकता असतं। पण 40 वर्ष का होईना, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की बेटर लेट देन नेव्हर, तर कमीत कमी आज झालेलं आहे ते। एक क्रेडिट कमीत कमी मला द्यायला पाहिजे तुम्ही की ज्या चंद्रकांत खैरे साहेब माझ्या जिल्ह्यातले इतक्या वर्षापासून खासदार होते, आमदार होते, मंत्री होते,
त्यांना कधीही मुसलमानांच्या बाबतीत आठवण आली नाही होती. कमीत कमी याचा तर क्रेडिट द्यायला पाहिजे की माझ्यामुळे ते ईदगापर्यंत आले, लोकांना तिथे उभे राहून ईद मुबारकची शुभेच्छा देत होते. हे परिवर्तन कशामुळे झालेलं आहे? हे परिवर्तन याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी बघितलं की जे खासदार इम्तियाज जलील आहे ते आमच्या शिवजयंतीला येते, ते गणपती उत्सव मध्ये येते, ते हनुमान जयंतीला येते, ते दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांना विश करते, ते दसऱ्यामध्ये सगळ्यांना विश करते, ते ख्रिश्चन फेस्टिवल असू द्या, ते जैन फेस्टिवल असू द्या, ते रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये येतं. मग सर्व लोकांना घेऊन जाणारा खासदार आहे याची ओळख झाली. मग त्यांना असं कळलं की बाबा आता हे हिंदू मुस्लिम काही चालणार नाही, अनेक वर्ष मी त्याचा फायदा घेऊन सत्तेमध्ये राहिलेले आहे, मला माझी ही स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे परिवर्तन त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे. दिवसाला 3-3 सभा इथं होत आहे, काय सांग? इतकं कशाला घाबरतं मोदी साहेब? मला हे कळत नाही की मतलब भाजपने इतकं चांगलं काम केलेलं आहे, इतकं चांगलं काम केलेलं आहे की 400 पेक्षा जास्त ते जिंकणार आहे. मतलब ते ग्राउंडवर येण्याच्या पूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला 400 पेक्षा जास्त मिळणार आहे. तर कशाला इतका त्रास घेतो? घरी बसा ना. इतकं उन्हात कशाला लोकांनाही बोलवतो, गाड्या पाठवून पैसे देऊन सगळ्यांना जमा करतो आपल्या भाषण ऐकण्यासाठी, आणि तो भाषण आपल्या मित्रों दोस्तों भाइयों बहनों हेच असतं ना उसने. आणि काय म्हणजे इतकं चांगलं काम केलं असेल तर आपल्याला इतकं सारी हे सभा घेण्याचं काही कारण नाही. सगळं उमेदवार बोलतो की नाही मोदी साहेबांना बोला आमचं काही पक्का आहेच नाही, उसल्यानंतर आम्ही पडणार. तर इतकी वेटिंग लिस्ट आहे त्यांचे, जे 400 स्वप्नातले खासदार आहे ना त्यांची इतकी वेटिंग लिस्ट आहे की आम्हाला मोदी साहेब पाठवा, कमीत कमी काहीतरी मतं मिळतील आम्हाला. तर बघा आता येणार 4 जूनला आपल्याला कळेल की त्यांची सभाचा किती परिणाम होणार आहे. तुमच्या विरोधात लढण्यासाठी त्यांची सभा मागतायत का इथले कार्यकर्ते? तुम्हाला माहिती ना, मी स्वागत करेल. म्हणजे मी तर ते जे कॅन्डिडेट आहे ते आपल्याला विनंती करत असेल की मोदी साहेब तुम्ही या, मी त्याच्यापेक्षा जास्त विनंती करतो की कृपा करून या इथे. कारण मी तुम्हाला प्रश्न तरी विचारेल, एक दिवस अगोदर मी मीडियाच्या मार्फत आपल्यालाही प्रश्न विचारेल की 30 मार्च 2022 तक इस देश में हर बेघर को दिया जाएगा घर, और सिर्फ घर नहीं रहेगा, घर में रहेगा नल, नल में रहेगा जल. तो मोदी जी मी आपल्याला विचारणार की एकही घर दिलं नाही प्रधानमंत्री आवास योजनेतून, एक नाही तर दाखवा मला दाखवा तुम्ही. आपण सोबत जाऊन बघू की कुठे बांधलेले आहे ते गोरगरिबांच्या स्वप्नातला घर जे 2017 मध्ये आपण आश्वासन दिले होते. आणि नळ कुठे आहे आणि जल कुठे आहे हे पण मला विचारण्याची. तर तुमचे कॅन्डिडेट पेक्षा मी आपल्याला विनंती करतो की एकदा इथे या आणि सभा घ्या. कुठल्या ठिकाणी उमेदवार तुम्ही देणार आहात? देणार आहे नक्की देणार आहे. पूर्ण तयारी आहे आमची. मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे, कारण 13 तारखेला आमच्या निवडणूक संपणार आहे आणि 1 आठवडा राहणार आहे. तर 1 आठवडा मुंबईमध्ये जाऊन ठोक मांडून बसणार आहे आणि तिथे निवडणूक नक्की लढणार आहे. आता किती सीट्स आहेत त्याच्या बाबतीत आम्ही वाट बघत होतो. आज सकाळी काही नाव आलेले आहे की शिवसेनेला याला दिले आहे, याला दिलं, भाजपने याला दिलेले आहे. आता आमची स्ट्रॅटेजी फिक्स करून आम्ही निवडणूक नक्की लढणार आहे. तर कधी बैठक घेणार आहात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात ठिकाणी? किती ठिकाणी म्हणजे उत्तर महाराष्ट्रात, मुंबई प्रांतात कुठे कुठे निवडणूक लढवण्याचा प्लॅन आहे? आतापर्यंत आम्ही फक्त 2च सीट्स डिक्लेअर केलेली आहे. एक तर उस्मानाबाद मधून आणि दुसरा पुण्यामधून. अहमदनगरची सीट आम्ही डिक्लेअर केली होती, पण अहमदनगरच्या कॅन्डिडेटवर खूप प्रेशर आला तिकडच्या मौलवी लोकांचा की नाही आपल्याला हे निवडणूक नाही लढायची आहे. मला विचित्र वाटलं त्यांचा हे निर्णय, कारण ज्या वेगवेगळ्या राजनैतिक पक्षाने तिकीट वाटप केलेले आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे पार्टीज आहेत त्यांनी महाराष्ट्रातून एकही मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिलं नाही. म्हणजे याचा अर्थ हे होतो की महाराष्ट्रातून पुन्हा एकच खासदार आहे
जे समाजातून आलेला असेल म्हणजे ते इम्तियाज जलील असणार आहे. आणि दुसरं, तुम्ही तिकीटच दिलं नाही तर जिंकण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणून मी सगळं जे सो कॉल्ड सेक्युलर लीडर्स माझ्या शहरामध्येही ते फिरत आहे ना की याला मदत करा नाही तर हे निवडून येणार आहे, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारा की तुम किती दिवस आणि किती वर्ष तुम्ही फक्त शतरंज्या उचलण्याचं काम करणार आहे. तुमची काय इच्छा नाही आहे का की तुमच्यापैकी कोणीतरी खासदार व्हायला पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे? पण नाही, आपल्याला आपले नेते म्हणजे आहे ते. किती आम्हाला उमेदवारी द्या असं म्हणतात, त्याबद्दल तुमची बातमी सांगा. तर मी आपल्याला हे सांगतो, फक्त हे सांगतो, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देणार आहे की 4 जूनला जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल की देशामध्ये काय चाललेलं होतं आणि आमच्या शहरामध्ये काय चाललेलं आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जिथं जिथं तुम्ही उमेदवार उभे करणार आहात त्यासाठी इतर पक्षाची इच्छुक तुमच्या संपर्कात आहेत का? त्यांची मागणी आहे का की आम्हाला तिकीट मिळावं, यासाठी तुमच्याकडे प्रयत्न चालू आहेत कुणाचे? नाही, तसं काही प्रयत्न नाही आहे. काही कॅन्डिडेटच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला होता की आम्ही त्यांना हे सपोर्ट करणार आहे. त्याच्यापैकी आनंदराज आंबेडकर साहेबांना, प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही केलं होतं आणि कोल्हापूरहून आम्ही केलं होतं. पण काही तिथे हिंदुत्ववादी संघटनांनी काही हे खूप त्याचा एक गाजाबाजा केला की कशाला हे देतो, हे अति. त्यांना हे कळतच नाही की MIM जे पक्ष आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रजिस्टर्ड पक्ष आहे. पण कोणीतरी असंच बसतं, पत्रकार परिषद घेतो, यांचं कशाला घेतलं, आम्ही हे त्यांना येऊ देणार नाही. गप्पा, मी येणार आहे, कोल्हापूरलाही पण येणार आहे. आणि हे जे तुम्ही बोलतो ना ते फक्त चीप पब्लिसिटी साठी करतं. आम्ही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि जिंकलेलो आहे. तुम्ही फक्त आपल्या टाळ्या वाजून बसत राहा. तिथे शॉप पण फोडलं गेलं आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे असतील किंवा गोडेले असतील यांनी टीका केली की MIMचं कारस्थान आहे किंवा ज्यांचं दुकान फोडलं त्यांनी देखील त्याचा आरोप केलाय. हे फालतू कामासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे आणि फालतू प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मला. पण MIMच्या नावाखाली आणि पुन्हा हिंदुत्व आणि मुस्लिमांच्या नावाखाली हे निवडणूक मला नाही वाटतं लोक खूप हुशार झालेले आहे. आता मी EPS 95 चे जे कमीत कमी या शहरामध्ये 70,000 EPS 95 चे सगळं सिनियर सिटीजन्स आहे. तुम्ही बाहेर जाऊन त्यांना विचारा, त्यांनी पत्र आणलेले आहे की आमचं समर्थन इम्तियाज जलील साहेबांना. तर हे आता संपलेलं आहे, ते काळ संपलेला आहे की हिंदू मुस्लिम. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.